जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं, या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभोर्ते वीरदेवे सदा वंदिता समपत, सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपा तमा वंदे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समर्थरलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, अलक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर
दश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातक नाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला
मन मोहन गोपाला गोपाल 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 गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठला रखुमाई, जय जय विठ्ठला रखुमाई, जय जय विठ्ठला रखुमाई, जय जय विठ्ठला रखुमाई, जय जय विठ्ठल 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 रखुमाई। ओम नमो नारायणा वेदपारायणा सत्यनारायणा, ओम नमो नारायणा।
श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण श्री विष्णु नारायण श्री राम नारायण श्री कृष्ण नारायण श्री विठ्ठल नारायण श्री पांडुरंग नारायण श्री हरी नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गण गण गणात बोते 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 दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो वाटे हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला वाटे हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या 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 हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्त घनगापुरी राहतो यात्रा सांभाळून नेतो दत्त घनगापुरी राहतो यात्रा सांभाळून नेतो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या 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 हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो
दत्त घाणगापूरचा राजा तयासी दंडवत माझा, दत्त घाणगापूरचा राजा तयासी दंडवत माझा, दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो, दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो, सावळ्या भेटी मला द्या हो, सावळ्या भेटी मला द्या हो. ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्य वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाता अभंग. अभंग क्रमांक 1225. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी, तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी. आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागो पाया, आणि नवजो आणि काठाया, आता नवजो आणि काठाया गाऊ गीत लागू पाया. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी, तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी. काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेम सुख पुढे, काय वैकुंठ बापुडे तुझ्या प्रेम सुखा पुढे. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी.
तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी संत समागम मेळा प्रेम सुखाचा कल्लोळ संत समागम मेळा प्रेम सुखाचा कल्लोळ तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही तुका म्हणे तुझ्या पायी तुका म्हणे तुझ्या पायी जन्म मरणा ठाव नाही तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी आता नवज आणि काठाया गाऊ गीत लागो पाया आता नवज आणि काठाया गाऊ गीत लागो पाया तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझे वेडी आम्ही विठो तुझी वेडी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग ओवी 519 ते 566। ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविदा आत्मा रूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जे श्री गणेशाय नमः। जी काय एक तू नवसी कवने ठाई नसासी हे असो जैसा आहासी तैसिया नमो वायु तू अनंता यम तू निमिता प्राणिगणी वसता अग्नि तो तू वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आदि जनक तू अनिक ही जे जे काही रूप अति अथवा नाही तया नमो तुझ तैसी आहे जगन्नाथ ऐसे सानुराग चित्ते नमन केले पंडू सुते मग पुढती मने नमस्ते नमस्ते प्रभो पाटी तिये साध्यंते
न्याहाळी श्री मूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखेत याते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्य स्फूर्ती अनंते तौ तौ नमस्ते नमस्तेची म्हणे. आणि स्तुती ही नाटवे आणि निवांतो ही न बैसवे. नेने कैसा प्रेम भावे गाजोची लागे किंबहुना या परी नमन केले शस्त्रवरी. की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठीपोट आती की नाही येणे उपयोग मा काही. तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी. उभा माझी ये पाठीशी मनोनी पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख विमुख जगेसी ना घडे तुझ. आता वेगळा लिया अवयवा नेन रूप करू देवा. मनोनी नमो तुझ सर्वा सर्वात्मक. जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्व रूप अगवी आकाशी जैसे. अवकाशची होनी आकाश असे. तू सर्वपणी तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हेतूची निखिळ. परीक्षिरार नवी कल्लोळ पयाचे जैसे. मनोनिया देवा तू वेगळा नवेसी सर्वा. हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व. परी ऐसिया तू ते स्वामी काहीच नेनो जी आम्ही. मनोनी सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझसी. आहा घोर वाऊर जाहले अमृते सम्मार्जन म्या केले. वारिके घेऊन दिदले कामधेनू ते. परिसाचा खडवाची जोडला की फोडोनी आम्ही गांडोरा घातला. कल्पतरू तोडोनी केला कूप शेता. चिंतामणीची खाणी लागली तेने करे ओढाळे ओलांडिली. तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे. हे आजीचे चिपाहे पहा रोकडे कवन झुंज हे केवडे. येत परब्रह्म तू घडे सारथी केलाशी. यया कौरवांची आघरा शिष्टाई धाडिला सिदा तारा. ऐसा वाणिजे साठी जगदीश्वरा विकलासी आम्ही. तू योगियांचे समाधी सुख कैसा जाण्याची नामी मूर्ख. उपरोधूजी सन्मुख तुझसी करू. तू या विश्वाची अनादी आदी बैससी जिये सभासदी.
ते स्वैरिकीची संबंधी रळी बोलो विपाये राहुळा येवो तरी तुझे नियांगे मानू पावो न मानसी तरी जाओ रुसो निसलगी पाया लागणी बुझावणी तुझ्या ठाई सारंग पाणी पाहिजे ऐसी करणी बहु केली आम्ही सुजानपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उपराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवेसी कोल काठी धरू आखाडा झोंबा लोंबी करू सारी खेळता विस करू निकरे ही भांडो सांगते उराउरी मागो सर्वज्ञासी की बुद्धी सांगो देवीची मनो काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये जी निनताची की पाये शिवतिले तुझे देवो बोन याच्या उसरी लोभे की राटवण करी परी निसुग गर्भ अवधारी जे फुगुनची बैसे देवाची या भोगायतनी खेळता आशंके नामनी जिरिघोनी आशयनी सरिसा पहुडे कृष्ण मनोनी हाकारी जे यादोपने तू ते लेखी जे अपन अन घाली जे जाता तुझ मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानने हे ओतटीचे निदाटपणे बहुत घडले मनोनी काय काय आता निवेदी जेल अनंत मीरासी आहे समजता अपराधांची या लागी पुढा अथवा पाटी जिये राहटलो बहुवे ओखटी ती मायेची या परिपोटी सामावी प्रभो जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडूळे ती सामावी जेते सिंधू जळे आन उपाया नाही तैसी प्रतिका प्रमादे देवेसी मज विरुद्धे बोलविली तिये मुकुंदे उपसाहावी जी आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्राम मनोनी जी पुरुषोत्तमा विनवूते थोडे तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा कीजे जिया अपराधांसी जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे जे होय चराचराचे जन्मस्थान हरिहरादी समजता देवा तू परमा देवता वेदा तेही पडविता आदि गुरु जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे जे देव होया चराचराचे जन्मस्थान हरिहरादी समजता देवा तू परमा देवता वेदा तेही पडविता आदि गुरु तू
गंभीर तू श्रीरामा नाना भूते समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया तुझसी नाही सरीसे हे प्रतिपादनची कायसे तुवा झालेनी आकाशे समाविले जग तया तुझे नि पाडे दुजे ऐसी बोलताची लाजी जे ते अधिकाची की जे गोठी केवी मनोनी त्रिभुवनी तू एकू तुझ सारिका नाही अनेकू तुझा महिमा लौकिकू नेनी जेवानू मनोनी त्रिभुवनी तू एकू तुझ सारिका नाही अनेकू तुझा महिमा लौकिकू नेनी जेवानू ऐसे अर्जुने मनितले मग पुढती दंडवत घातले ते सात्विकाचे आले भरते तया हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 7। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। अंगद आदळला अंगासी बोलिला निष्ठुर वाक्यासी तेने रावण कासाविषी अति कोपेसी कोपला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताची रंजवू चित्ताची आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या 7व्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून
आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. प्रसंग आहे शिष्टाईचा. अंगद महाराज राजा रावणाला भरसभेमध्ये बऱ्याच काही गोष्टी, त्याने केलेल्या घोर चुका, त्याचे झालेले अपमान, त्याच्या जीवनात घडलेले अपवाद हे राजा रावणाला पुन्हा विस्मरणार्थ उलगडून सांगतात. एवढं सांगूनही राजा रावण काही ऐकायला तयार होत नाही. ऐकून न ऐकल्यासारखं करतो, दुर्लक्ष करतो, आपल्या बोलण्याकडे कानाडोळा करतो. याचा थोडासा राग अंगदाला येतो आणि अंगद महाराज राजा रावणाला म्हणतात, बघ तुझं हित कशात आहे ते तुला सांगितलेलं आहे. तुला अजून कळलं नसेल तर परत एकदा सांगतो. प्रभू श्रीरामांना राजा रावणा तू शरण ये आणि त्यांची अपहरण करून आणलेली, पळवून आणलेली सीता सुंदरी त्यांची बायको त्यांना परत दे. रामरया तुझा गुन्हा माफ करतील, अपराध पोटात घालतील. त्यात तुझं सुख आहे, नाही तरी सकुळ सपरिवारेशी मरतील. सगळे तुम्ही मराल, तुझं कुळ, तुझा परिवार, तू काही शिल्लक राहणार नाही. एवढं सांगून सुद्धा राजा रावण ऐकत नाही. त्यावेळेस मात्र अंगद महाराज म्हणतात, आता मीच तुला मारतो म्हणले, माझ्या तावडीतून तुला कोण सोडवते बघतो म्हणले. कोण तुझा असा आतुरबळी आहे, कोण तुझा कैवार घेऊन येतोय. आणि म्हणून अंगदानं उडी घेतली, राजा रावणाच्या अंगावर आदळला. नको त्या शब्दामध्ये अंगद राजा रावणाला निष्ठुर ज्याला म्हणतात त्या निष्ठुर शब्दामध्ये बोललेला आहे. आणि त्यामुळं राजा रावण मनाच्या ठिकाणी दुःखी झालेलं आहे, कष्टी झालेलं आहे, संतापलेलं आहे. आणि राजा रावणाचा जीव उसका कसक्याला आलेला आहे, कासा वीस झालेला आहे. आणि राजा रावण फार रागावलेला आहे. रावणाची विविध बाध, स्वयची भय स्वयची क्रोध, धरा मनावया अंगद, सहसा शब्द न बोलवे. राजा रावणाला अनेक प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होऊ लागलेला आहे. भीती पण वाटते अंगदाची, राग पण येतो अंगदाचा. पण अंगदाचा बंदोबस्त करा, अंगदाला पकडा, अंगदाला धरा, असं मुखातून शब्द काढण्याचं धाडस ही राजा रावणामध्ये मनावर तेवढं राहिलेलं नाही. सहसा शब्द न बोलवे अशी राजा रावणाची अवस्था झालेली आहे. वाचवावया आपणासी, आक्रोशे सांगे प्रधानासी, धरा मारा रे वानरासी, मज सभेसी निर्वसी. आता राजा रावणाला शब्द सुद्धा या अंगदाविषयी काढायला धाडस होईना. पण स्वतःला तरी वाचवलं पाहिजे. काही नाही बोलावं तर हा काही आपल्याला सोडणार नाही, आपल्या समोरच बसलेला आहे. आणि त्यामुळं राजा रावणानं हकारलं, आक्रोशानं प्रधानाला बोलावलं आणि प्रधानाला सांगू लागला, अरे प्रधानानं, सेनापतीनं, या वानराला धरा, नुसतं धरा नाही तरी याला मारा. भर सभेमध्ये मला कसा
नको त्या शब्दामध्ये, निष्ठुर वाक्यामध्ये हा बोलतो. अशा प्रकारे राजा रावण प्रधानाला बोलू लागलेला आहे. न धरिता भिड चाड सभेमध्ये हा माकड, माझे मने काळे तोंड खंड विखंड करायासी. मी कोण आहे, माझं सामर्थ्य काय आहे, कुणासमोर काय बोलावं याची काय भीड या वानराला, या माकडाला नाही, असं राजा रावण सांगू लागला. बरं, आपण बोलल्यानंतर पुढे काय परिणाम होईल याची जाण सुद्धा या वानराला, अंगदाला नाही. माझ्या भरसभेमध्ये हा माकड आला आणि मलाच म्हणतो, राजा रावणा तुझं काळं तोंड आहे, आता याला तुम्ही जिवंत ठेवू नका, याचे तुकडे तुकडे करा, याला धरा, याला मारा. राजा रावण सांगू लागला, माझे अपवाद संख्यात हा बोलिला सभेत, अवश्याचा करावा घात तुम्ही समजत मिळून. राजा रावण म्हणतो, माझ्या चुका, माझे झालेले अपमान, अनेक माझ्या जीवनातले महाभयंकर प्रसंग हा सभेमध्ये उलगडून सांगतो, सभेमध्ये बोलतो, माझी आबरू वेशीला टांगण्याचा प्रयत्न करतो. तरी तुम्ही सगळे जण एकत्र व्हा, एकीच बळ करा, मिळा आणि मग या वानराचा, या माकडाचा, अंगदाचा बंदोबस्त करा. नुसता बंदोबस्त करू नका, तर सगळे मिळून याचा घात करा. ऐकोन रावणाचे वचन अंगद धरावया जान, सैन्य सेनानी प्रधान अतिगर्जन धावती. राजा रावणानं आज्ञा सोडली, हुकूम जारी केला आणि अंगदाला धरण्यासाठी सैनिक, सेनापती, प्रधान मंडळी मोठ्यानं गर्जना करून अंगदाच्या दिशेनं धावून येऊ लागली. अंगद विचारी मानसी मारू नये रावणासी, आलोट रावणाच्या बळासी आणि सैन्याची शक्ती किती. अंगदानं मनामध्ये विचार केला, रावणाच्या अलोट बळाजवळ हे सैन्य, हे प्रधान, हे सेनापती यांची ताकद तरी आहे किती. अंगदानं पाहावं म्हणून अंगद मनामध्ये काय विचार करतो आणि पुढं काय भूमिका घेतो ते ऐका. म्हणतात, या लागी अंगदे आपण तोड्याची केले उड्डाण, त्याशी धरावया सकळ सैन्य अति सत्रान धाविनले. या लागी अंगदे आपण थोड्याची केले उड्डाण, त्याशी धरावया सकळ सैन्य अति सत्रान धाविनले. अंगदानं विचार केला, राजा रावण जे तो हतबल आहे, जो अतुर्बळे, जो महाबळे, ज्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती आहे, तो आपल्या अंगाला साधा स्पर्शही करू शकत नाही, घाबरून गेलेला आहे, ढेकाळ आहे राजा रावण. म्हणून आपण राजा रावणालाही मारायचं नाही, बिचाऱ्या सैन्यातल्या सेनापतीला, प्रधानाला, सेवकालाही मारायचं नाही. पण यांच्याकडे आहे तरी किती बळ, का नुसतीच धावाधावी करतात.
म्हणून अंगदानी थोडीशी उडी घेतली. हे धरायला धावत होते सगळे आणि एवढ्यामध्ये अंगदानं थोडीशी उसळी घेतली. थोडीशी उसळी घेतल्याबरोबर त्या सगळ्यांना वाटलं राजा रावणानं तर हुकूम जारी केलेला, याला धरा, पकडा, मारा, याचा घात करा, याचे तुकडे तुकडे करा. आणि हा तर उडी घेऊन उसळी घेऊन बहुतेक पळून जातोय की काय. म्हणून सगळे ताबडतोब मोठ्या आवेशानं त्यांना वाटलं हे अंगद घाबरलेलं आहे, वानर घाबरलेलं आहे म्हणून पळून जायला लागलेलं आहे. म्हणून त्यांच्या अंगामध्ये थोडीशी वीरश्री संचारल्यासारखी झाली आणि ते अंगदाला धरण्यासाठी धावू लागले. गदा मुदगल परिघ पाषाण शिळाशी करे विंधिती मान अंगदासी धरावया पूर्ण रक्षोगण धाविनले. कुणाच्या हातामध्ये गदा आहे, कुणाच्या हातामध्ये परीघ आहे, मुदगल आहे, कुणाच्या हातामध्ये मोठमोठे शिळा आहेत, शिखर आहेत, कुणाच्या हातामध्ये बाण आहेत. आणि अंगदाला धरण्यासाठी सगळा राक्षस मेळा अंगदाच्या दिशेनं धावत आहे. धरी मारी पाडी पाडी करीत आले राक्षस कोडी अंगदान बादी भय सांकडी लव वांकडी नवेची. धरा धरा, बघा सापडतंय का वानर, धरा, मारा, पाडा, बदडा. असे कोट्यावधी राक्षस आक्रोश करत धावत होते. पण अंगद काही थोडाच त्यांना घाबरणार आहे. अहो, अंगदाच्या अंगावरचा एक केस सुद्धा वक्र झालेला नव्हता, वाकडा झालेला नव्हता. अंगावरचे केस ताट उभे होते अंगदाच्या. असा अंगद धाडशी होता. अंगद कुणालाही अवकाळालाही घाबरणारा नव्हता. तो या राक्षसांना काही घाबरणार आहे. लांब सोडली पुसाटी तेथे झोंबल्या राक्षस कोटी एक झोंबले चरण सन्निष्ठी एकी तो कंटी कवळीला. आता वानराला किंवा अंगदाला पकडायचंय. राजा रावणानं फरमान काढलेलं आहे. अंगदानं काय केलं, आपली शेपटी लांबवली. लांबलेल्या शेपटीला काही धरून लोंबकुळू लागले. अंगदाला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. काही जणांनी अंगदाच्या पायाला धरून पकडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी अंगदाच्या गळ्यामध्ये मिठी मारली आणि कवळून पकडण्याचा प्रयत्न केला. पक्षी उडणी आकाशी झडपणी धरती वृक्षाशी तेवी चौघे वीर पक्षाभिवेशी अंगदासी झोंबले. याप्रमाणे पक्षी आकाशामध्ये झेप घेतो आणि आकाशामध्ये झेप घेऊन तो वृक्षावर स्थिर होतो. त्या वृक्षाला पकडतो, झाडाला पकडतो आणि जसे झाडावर पक्षी बसतात त्याप्रमाणे चार वीर, चार राक्षस अंगदाच्या अंगाला झोंबलेले आहेत आणि अंगदानं उसळी घेतलेली आहे. चौघाही वीरा बळ बहु अंगद धरिला दोही बाहू रामस्मरणेनी संदेहू नाही संदेहू अंगदा. चार राक्षस वीरांनी अंगदाला आपल्या बळानं आकळण्याचा, पकडण्याचा, धरण्याचा आटापिट्टा सुरू केलेला आहे. अंगदाच्या दोन्ही भुजाला धरलेले आहे.
पण अंगदाच्या मनामध्ये येत किंचितही कोणत्याही प्रकारचा संदेह नाही, शंका नाही, संशय नाही. तो निर्भय आहे, निधडा आहे, शूर आहे, वीर आहे, पराक्रमी आहे, निर्भय आहे, कोणालाही न भिणारा अंगद आहे. जेवी काकुळावरी माशी तेवी अंगद राक्षसी, वेडीला तो चौपासी तरी अंगदाची नाही शंका. ज्याप्रमाणे गुळावर माशा बसाव्या त्याप्रमाणे अंगदाच्या भोवताली राक्षसांनी वेढा टाकला. चौबाजूनी अंगदाला घेरलं. चौघांनी तर अंगदाला पकडलेलंच आहे, चौघे तर अंगदाच्या अंगाला झोंबलेलेच आहेत. पण बाकीचे कोट्यावधी जे राक्षस आहेत त्यांनी चौबाजूनी अंगदाला घेराव घातलेला आहे. तरी पण अंगदाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची अजिबात शंका नाही. कटी पुष्टी बाहुमुळी अंगद धरिला राक्षसी सकळी, तेनेसी तो आतुरबळी स्वय तत्काळी उडाला. कोणी अंगदाच्या पाठीला धरलेले आहे, कोणी अंगदाच्या खुब्याला धरलेलं आहे, कोणी अंगदाच्या कमरेला पकडलेलं आहे. सर्व राक्षसांनी मिळून अंगदाला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आतुरबळी असणारा अंगद स्वतः मात्र ताबडतोब उसळी घेतो. आकाशामध्ये उडालेला आहे. लंकेची शिखरा समान रावणाचे निज भवन, अंगदाचे निज उड्डाण सवेग जान तेथे आले. याप्रमाणे लंकेमध्ये शिखरं आहेत. त्या शिखराच्या उंचीच्या योग्यतेचं रावणाचं स्वतःच निज भवन आहे. अंगदानं जे उड्डाण घेतलं ते कुठं आलं तर रावणाच्या निज भवनाला आलं. ते तो निया पातातळी भूमिका दिसत आहे जवळी, मनोनी अंगद बळीया बळी वेगे निराळी उडाला. ते तो निया पातातळी भूमिका दिसत आहे जवळी, मनोनी अंगद बळीया बळी वेगे निराळी उडाला. त्या लंकेच्या शिखराच्या समान रावणाचं जे नीच मंदिर आहे, नीच भवन आहे, ज्याला वरचा मजला म्हणतात, माडी म्हणतात, तिथं अंगदाचं उड्डाण आलं आणि तिथून अंगदानी खाली पाहिलं. खाली पाहिल्यानंतर जी जमीन आहे ती जमीन जवळ दिसायला लागली. अंगद म्हणजे आपण तर उड्डाण केलं पण अजून जमिनीच्या जवळच आहे. म्हणून बळीयांचा बळीयांकित असणारा बळीयाडा अंगद आकाशामध्ये उसळी घेतो. अंग झाडीता तुरबळी राक्षसी धरिला होता बळी, अंग वाते पडून तळी झाली रांगोळी अवघ्यांची. अंगदानं रावणाच्या निज भवनातून वरती उड्डाण घेतलं. पण अंगदाच्या अंगाला जे चौघे जण आतुरबळी स्वतःला समजणारे राक्षस झोंबले होते. अंगदाने काय केलं, वरती उड्डाण घेतल्याबरोबर अंगाला हिसका दिला, अंग झाडल्यासारखं केलं आणि जे स्वतःला महाबळी समजत होते
ज्यांनी अंगदाला पकडलं होतं ते राक्षस झिंजाळा दिल्याबरोबर, अंग झाडल्याबरोबर अवघे सगळे वरून खाली आदळले. खाली आदळल्याबरोबर नात्रया म्हणतात सगळ्यांचा चुराडा झाला, सगळ्यांची अवघ्यांची रांगोळी झाली. पाणी न मागता देक निमाले एक एक, महावीर घेतला धक त्या सम्मुखान ये कोणी. अहो वर्ण खाली आदळले, आकाश पंताला अंगदानं उड्डाण घेतलेले, अंग झाडलेले आणि हात धरलेले निष्ठून, अंगदाला पकडलेले निष्ठून वरून खाली जमिनीवर आदळले. आदळल्याबरोबर सगळ्यांचा चुराडा झाला, पीठ पीठ झालं, रांगोळी झाली. पाणी सुद्धा मागायची संधी त्यांना प्राप्त झाली नाही हो. एक एक करून ते सगळे अवघे चौघे जण मरून पडले. बाकीच्या महावीरांनी अंगदाचा धसका घेतला, अंगदाच्या पाठीमाग धावायला, अंगदाला धरायला, अंगदाला पकडायला, राजा रावणाच्या आज्ञेचं पालन करायला अंगदाच्या समोर कोण येईना झालेलं आहे. म्हणतात येतो नि अंगदाचे उड्डाण, सवेग येताची सत्राण, तळीपाडो नि रावण, मस्तकी चरण दिदला. आता अंगद महाराजांनी आकाशामध्ये उसळी घेतलेली होती. अंगाला इसका दिल्याबरोबर अंगाला झोंबलेले 4 राक्षस खाली पडले, मरून पडले. अगं ऐग सुद्धा म्हणले नाहीत, पाणी सुद्धा म्हणले नाहीत, पडले तसे जागच्या जागी गतप्राण झाले. हे पाहून बाकीच्या वीरांनी अंगदाचा धसका घेतला. हे अंगदानी पाहिलं, आता कोण आपल्याला धरू शकत नाही, कोण आपल्या पाठीमाग पुढं माग धावू शकत नाही. आणि मग आपण आकाशात उसळी करून घेऊन काय करायचं म्हणून अंगदानी तिथून भरारी घेतली आणि परत कुठं आले, राजा रावणाजवळ आले. राजा रावणाच्या जवळ ताबडतोब आले, राजा रावणाला खाली पाडलं आणि राजा रावणाची जी 10 मस्तक होती ना म्हणले, त्या 10 मस्तकावर अंगदानी पाय दिला. राजा रावणाला खाली पाडलं आणि त्याच्या मस्तकावर अंगद महाराज उभा राहिले. अंगदे हानिता रावण पडिला पालथा, त्यासी होता पै पालता, बळ सर्वता राहे ना. अंगदाने राजा रावणाला खाली पाडलं. खाली पाडल्याबरोबर लत्ता प्रहार केला त्याच्या डोक्यामध्ये. राजा रावण जमिनीवर पालता पडला. त्याच्या मस्तकावर पाय देऊन अंगद महाराज उभा राहिला आणि पालत्या पडलेल्या राजा रावणाला आपली सुटका करण्यासाठी, अंगदाच्या तावडीतून निसटण्यासाठी राजा रावणाचं काही बळ चालेना झालं. म्हणतात रावण घालो नि पाया तळी, अंगद गरजे महाबळी, धूर सोडवावया ये काळी, राक्षस कुळी कोण आहे. रावणाला पालता घातला. रावणाच्या डोक्यावर पाय देऊन अंगद उभा राहिला. राजा रावणाला तुडवू लागला. अंगद गर्जना करू लागला. या रे म्हणले, कोण तुमच्यामध्ये पट्टाय मला बघायचंय म्हणले. कोण महाबळ आहे, कोण आतुरबळ आहे, कोण शूर आहे, बघू या माझ्या समोर म्हणले. आणि तुमच्या या
गर्विष्ठ अहंकारी दुष्ट राजा रावणाची सोडवणूक करा. हाय का एखादा असा कोण वस्तादचा पट्टा राक्षस कुळामध्ये, या माझ्या समोर, असा अंगद गर्जना करू लागला. इंद्रजित अथवा कुंभकर्ण सैन्य सेनानी प्रधान, सोडवावया स्वये रावण अंगवन नव्हे कोणा. अहो, राजा रावणाला पालत घालून तुडवायला लागल्यानंतर कोण येणार आहे समोर, कुणाची टाप चालणार आहे. सगळे घाबरून गेले. अहो, स्वतः एवढा नावानिगी जो इंद्रजित आहे, जो महाबळी आतुरबळी अजान बहु कुंभकर्ण आहे, ते सुद्धा पुढे येईनात. मग सामान्य सैन्यातल्या सेवकाची पुढे येण्याची काय हिंमत होणार आहे. अहो, सेनापती येईना, प्रधान येईना. राजा रावणाला सोडवण्यासाठी कुणाच्याच अंगामध्ये सामर्थ्यच राहिलं नाही. म्हणजे कुणाचाच आवेश, कुणाचीच अंगवन चालेना, कोणी पुढं येईना. कुंभकर्ण निद्राग्रस्त वानर भय इंद्रजित, स्वय चळचळा कापत भये आकांत प्रधान. कुंभकर्णाची अवस्था सांगताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज जे रामायणाचे कवी करते ते म्हणतात, कुंभकर्ण झोपलेला होता आणि एकदा कुंभकर्ण झोपला की 6 महिने तो उठत नव्हता. दिवसाही झोपायचा, रात्रीही झोपायचा. 6 महिने झोपण्याशिवाय दुसरा उद्योगच तो करत नव्हता. आणि त्यामुळं कुंभकर्णाला खूप झोप लागली होती. डाराडूर झालेला होता, निद्रेनं ग्रासलेला होता. त्यामुळं राजा रावणाची सोडवणूक करण्यासाठी कुंभकर्ण येणं शक्य नव्हतं. दुसरा इंद्रजित. इंद्रजिताला तर वानर बघितला की घाबर सुटत होतं, फेफरे येत होतं. वानर समोर पाहिला म्हणलं की इंद्रजित थरथर 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 कापत होता, चळा 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 कापत होता. आता चळा चळा कापणं कशाला म्हणतात तुम्हाला माहितीये का? तर ज्या एखाद्या अशा गोष्टीला, व्यक्तीला, प्राण्याला पाहिल्यानंतर एक मराठीमध्ये शब्द आहे, हागलेंडी पातळ होते. एवढी घाबरगुंडी होते की कपड्यामध्येच लघवीन संडास होते. त्याला चळचळा कापणं म्हणतात. थरथरा कापणं वेगळं आणि चळचळा कापणं वेगळं. म्हणजे अंगाचं पाणी पाणी होणं, काळीज गांगरून जाणं आणि लघवी आणि शौच दोन्ही हे देहधर्म तात्काळ होणं, अंग राडारीड घाण होणं, अशा प्रकारची अवस्था वानराला पाहिल्यानंतर इंद्रजिताची होत होती. म्हणजे आणि बाकीच्या प्रधानांना तर काय हो म्हणले, हा सगळा आकांत बघून एवढी भीती वाटत होती. कुणाला मरावं वाटणार आहे, कुणाला पुढे जावं वाटणार आहे, कुणाला या वानराला धरावं वाटणार आहे. कोणी धाडस करत नव्हतं. जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. अशी अवस्था सैन्य सेनानी प्रधान इंद्रजितासहित सगळ्यांची झालेली होती. आणि कुंभकर्ण मात्र याला या जगाचा काही सोयीर सुतक संबंध नव्हता. कारण झोपला तो संपला, अशी अवस्था कुंभकर्णाची होती. आणि कुंभकर्ण झोपेमध्ये होता.
मग राजा रावणाला कोण सोडवणार? कोणी सोडवायला येईना. अंगदानं राजा रावणाला पालता पाडून मस्तकावर पाय देऊन उभा राहिलेला आहे. राक्षसांचे सभेत लिडाविला अलंकानात, अंगदातिशय गर्जत नवे पुरुषार्थ राक्षसा. राजा रावणाच्याच सभेमध्ये सगळ्या राक्षस मांदियाळीमध्ये 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, जो लंकेचा लंकापती राजा रावण, ज्याला लंकानाथ म्हणतात, त्याला अंगदानं आपल्या पुरुषार्थानं त्याच्याच भर दरबारामध्ये घोळसला, त्याला घोळसून काढलं, त्याला पालता पाडला, त्याच्या डोक्यावर अंग थैथै नाचू लागला. परंतु राजा रावणाची सोडवणूक करण्यासाठी कोणत्याही राक्षसाकडे कसल्याही प्रकारची शूरता नाही, वीरता नाही, पुरुषार्थ नाही, समोर यायला कोणी तयार नाही, अशी अवस्था झालेली आहे. नामविख्यात वाळी सुत, अरे मी अंगद श्रीराम दूत, दमावया राक्षस पुरुषार्थ, लंके आत आलो असे. अरे माझं नाव तुम्हाला माहिती नाही, अंगद म्हणतो. मी वाळीचा मुलगा आहे, माझं नाव अंगद आहे, मी रामाचा रामदूत आहे, राम भक्त अंगद आहे. तुमच्या राक्षसांची मस्ती जिरवायलाच मी लंकेमध्ये आलेलो आहे. लंकेमध्ये आलोय याचं कारण तुमच्याकडे किती पुरुषार्थ आहे, तुमच्या अंगात किती रग आहे, मस्ती आहे, ते बघायला आणि ती जिरवायलाच मी आलेलो आहे. या माझ्या समोर. अंगद गर्जना करून बोलू लागला. कोणी अंगी असेल बळ, कोणी करू शकेल सळ, त्याने यवनी तत्काळ रण कल्लोळ करावा. कोणा अंगी असेल बळ, कोणी करू शकेल सळ, त्याने यवनी तत्काळ रण कल्लोळ करावा. हाय का कुणाच्या अंगात बळ म्हणले? ज्याच्या अंगात ताकद आहे असं वाटत असेल, जो कोणी मला छळू शकत असेल, माझ्या बरोबर 2 हात करू शकत असेल, लढू शकत असेल, आपला पराक्रम, आपला पुरुषार्थ दाखवू शकत असेल, अशा राक्षसानं माझ्या समोर यावं, माझ्या बरोबर युद्ध करावं, रणकल्लोळ गाजवावा. ताबडतोब त्यानं यावं. अंगद गर्जना करू लागला. माझ्या पाया तळी दशानन, अडकलासे संपूर्ण, ज्यासी असेल अंगवन, त्याने सोडवण करू यावे. माझ्या पायाखाली तुमचा राजा रावण 10 तोंडाचा दशानन अडकलेला आहे. त्याच्या अंगामध्ये काही बळ राहिलेले नाही. तो स्वतःची सोडवणूक करू शकत नाही. ज्याच्याकडे कुणाकडे सामर्थ्य असेल त्यानं राजा रावणाची सोडवणूक करण्यासाठी माझ्या समोर यावं. सभा मंडपी आती आवेशी, अंगद पाचारी युद्धाची, कोणी नये सोडवण्यासी, घेतला राक्षसी आती त्रास. सभा मंडपामध्ये राजा रावण अंगदाच्या पायाखाली अडकलेला आहे. अंगद राजा रावणाच्या मस्तकावर उभा राहिलेला आहे. गोळसलेला आहे सभा मंडपामध्ये अंगदानं राजा रावणाला, आणि कोणी सोडवायला येत नाही. राजा रावणाला काय वाटत असेल त्यावेळेस? काय हे कोट्यावधी सैन्य, काय वीर पराक्रमी इंद्रजित, काय अजानुबाहू कुंभकर्ण,
मुलं, नातवंड, सैन्य, सेनापती, प्रधान, राक्षस परिवार, एवढं सगळं आपल्या नजरेसमोर आहे आणि कुणीच आपल्याला सोडवायला येत नाही. अंतकाळी कोण आहे, कोणी कुणाच नाही, अशी अवस्था आहे. आणि अंगत तर सगळ्याला हकारतो, पाचारण करतो. या आहे का कुणाची हिम्मत? ज्याची हिम्मत असेल त्यांनी समोर यावं आणि तुमच्या राजाला माझ्यापासून सोडवून घेऊन जावं. असेल पुरुषार्थी, असेल पराक्रमी, त्यानंच यावं. तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुका मनी येते पाहिजे जातीचे, येरग बाळाचे काय काम. हित जातीचा पाहिजे. जातीचा म्हणजे ह्या ज्या विविध जाती आहेत धर्माधर्मामध्ये, त्या जातीने. जातीचं म्हणजे जातीवंत पाहिजे, पुरुषार्थी पाहिजे, पराक्रमी पाहिजे, शूर पाहिजे, धाडशी पाहिजे, लढवय्या पाहिजे. आलेल्या संकटाला तोंड देण्याची, ते संकट निवारण करण्याची चतुरता अंगामध्ये असणारा चतुर पाहिजे. त्याला जातीचं म्हणतात. बाकीच्या गबाळाचं काय काम म्हणतात? हे बाकीचं सगळं जे गबाळ आहे ना, ते असून अडचण नसून खोळंब आहे, काही उपयोगाचं नाही. म्हणजे हे सगळा फापट पसार आहे. म्हणूनच संत म्हणतात, तुकोबराया म्हणतात, हा संसार कसा आहे तर फलकट तो संसार, येते सार भगवंत. बाबानो, हा संसार फलकट आहे. जसं भूस असते ना, त्या भुसासारखा हा संसार आहे. आणि इथं तुम्हाला सोडवणारा भगवंताशिवाय दुसरा कुणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. कारण नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहिणा, शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. भगवंताशिवाय या भवनदीतून, भवसागरातून, या भवभयातून तुम्हाला सोडवणारा दुसरा कुणी नाही. माय बाप, बंधू बहीण, बायको, लेकर, बाळ, अहो सरकार सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. पूर्वी राजे असायचे म्हणून राजाचा उल्लेख आहे. चौधरी असायचे, शेटे, महाजन, या पदव्या होत्या पहिल्या. याच्यातलं कुणी, आता जसं मंत्र्यांचे अनेक प्रकार आहेत, अनेक खाती आहेत. मग मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, ग्रामविकास मंत्री असेल, पशुसंवर्धन मंत्री असेल, ग्राम उद्योग मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, वित्तमंत्री असेल, अशा अनेक प्रकारचे कृषी मंत्री आहेत. हे किती जरी मोठमोठ्या पदावर असले, आपल्या जवळचे असले, सखे असले, सोयरे असले, भले भले कुणीही जरी असले तरी कुणीही वाचवू शकत नाही. एकदा का काळ आला ना,
नाही त्या यमाशी करुणा म्हणतात. बाहेर काढिता कुडी प्राणा, ओडाळ सापडे जेवे धान्या, थोर यातना धरी जेतो. फार बदडतात हो म्हणतात, फार मारतात. त्या यमाच्या दूताला अजिबात आपली दया माया येत नाही. कारण तुमची नोंद वरती केलेली असते चित्रगुप्ताच्या वहीमध्ये. तुम्ही आजपर्यंत तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये भगवंताची पूजा अर्चा केली का? तीर्थयात्रा केली का? भजन केलं का? श्रवण केलं का? भगवंताच्या दर्शनाला गेला का? या हातानं कुणाला उपकार केला का? अन्नदान केलं का? देवळात गेला का? देवाचं दर्शन घेतलं का? अरे भगवंताचं नाम तू का घेतलं नाही? का विसरला भगवंताला? याची सगळ्याची नोंद डायरीमध्ये चित्रगुप्त करतो. आणि मग चित्रगुप्ताला विचारलं जातं, बघा याच्या नावावर सत्कर्म म्हणजे पुण्य आहे का? आणि चित्रगुप्त डायरीमध्ये बघून सगळं सांगतो. आणि मग एवढे बदडतात, मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. अहो पोलीस स्टेशन असेल, गावातला पहिला कोंडवाडा असायचा. एखादा चोर घावला, एखादं जनावर ओढाळ घावलं, ते गावाचा जो कोंडवाडा होता, जो ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये कोंडायचे आणि गावातले शासन करते त्याला शिक्षा द्यायचे. पण किती द्यायचे? एक अर्धा तास, एक तासभर. हार झालं तर सगळे दमेपर्यंत. आता पोलीस स्टेशन निघालं. पोलीस स्टेशन गुन्हेगाराला काही सजा देतं, शिक्षा करतं. कोर्ट ती शिक्षा सुनावतं, पण ती काही काळ मर्यादित असते. आणि गुन्हा जर क्षुल्लक असेल तर त्यावर जामीन मिळतो. त्याला अनेक पळवाटा आहेत. पण यमाच्या दरबारामध्ये शिक्षेमध्ये काही माफी चालत नाही. इथं आपण कुणाचाही वशिला लावू शकतो. कोणी फोन करू शकतं, माझा माणूस आहे सोडा म्हणू शकतं. त्याला हाणमार करू नका म्हणू शकतं. कोर्टामध्ये ती केस गेली तर आपल्याला वकील देता येतो, आपली बाजू मांडता येते. आपण कसं दोषी असून सुद्धा निर्दोष आहे हे साबित करता येतं आणि सही सलामत सुटता येतं. पण यमाच्या दरबारामध्ये वशिला चालत नाही. लाच लुचपत खातं यमाच्या दरबारामध्ये नाही. तिथं लाच घेतली जात नाही, दयामया केली जात नाही. आणि एकदा मारायला सुरुवात केली की बहुसाल पर्यंत मारतात. बहुसाल. त्याच्या अंगावरची साल निघली का राहिली हे सुद्धा पाहत नाही. जसे एखाद्या कंसाला खुरडा बडवताना आपण पिशा पिशा करतो, तशा प्रकारच्या या अंगाच्या पिशा पिशा होईपर्यंत मारतात. आणि किती दिवस मारतात? खूप वर्षे मारतात, म्हणजे बहुसाल. आणि असाच राजा रावण, त्याला मरण समोर दिसायला लागलेलं आहे. आता अंगद मारतोय की जिवंत ठेवतोय? मस्तकावर उभा राहिलेला आहे. काय लागते मारायला तर आणि आपल्याला मरायला तर?
राजा रावण सुद्धा घाबरून गेलेला आहे, पुरता कासावी झालेला आहे, खयाळ झालेला आहे. तर्पणण्याशिवाय अंगामध्ये काही बळ राहिलेले नाही. आणि अंगद मात्र गर्जना करतोय, युद्धाला वीरांना पाचारण करतोय. पण सगळ्यांनी अंगदाची भीती घेतलेली आहे. सगळे राक्षस अतिशय त्रासामध्ये आहे, त्यांची उद्विग्न अवस्था झालेली आहे. काय करावं, राजाची सोडवणूक करावी तर आपला जीव जातोय. राजाला मरू तरी द्यावं कसं? आपण सगळे एवढे जण असताना आपल्या डोळ्यात एक अंगद वानर जर राजा रावणाला संपवत असेल तर ते उघड्या डोळ्यानं पाहावं तरी कसं? काय करावं? इकडे आड तिकडे वीर. राजाचा जीव प्यारा की आपला प्राण प्यारा? आपल्या लेकरा बाळासाठी आपण जगायचं की राजासाठी जगायचं? आपण मरायचं की राजाला मरू द्यायचं? काय करायचं? काही कुणाची बुद्धी चालेना झालेली आहे, काही कुणाचं बळ चालेना झालेलं आहे. सगळे अति त्रासामध्ये, अति संकटामध्ये पडलेले आहेत. विध्वंसावे लंका भुवन, ते शरणांगता दिदले दान. तेने क्षोभेल रघुनंदन, ऐसे आपण नये करू. अंगदाच्या मनामध्ये एक विचार आला, ह्या लंकेची नासाडी करावी का? आणि लगेच दुसरा सोज्वळ विचार अंगदाच्या मनामध्ये आला. रावणाच्या नाशानंतर हीच लंका बिभीषणाला दान दिलेली आहे. म्हणजे या लंकेवरती अधिकार आहे तो भक्त बिभीषणाचा. आणि आपण जर लंकेची नासधूस केली तर भगवान परमात्मा रामरया आपल्यावर रागावतील. आणि रामांनी रागवावं, देव कोप व्हावा, देव क्षोभ व्हावा, असं आपण या जीवनामध्ये कधीच वागू नये. अशी आपण कोणतीही गोष्ट करू नये. आणि असाच विचार अंगदानी केला. अंगद महाराज म्हणतात, राम रागावेल, देव क्षोभेल असा घटनाक्रम आपल्या जीवनात येताच कामा नये. दान दिदले शरणागता, ते म्यालंका मोडिता. क्षोभ वाटेल रघुनाथा, या लागी स्वस्थता राखी. लंकेमध्ये कोणत्याही प्रकारची नासधूस करायची नाही, नासाडी करायची नाही. आणि नासाडी केली तर रामराया आपल्यावर रागावतील. जे रामरायांची आपल्यावरती कृपा आहे, जो आशीर्वाद आहे, त्याचं रूपांतर देवक्षोभामध्ये होईल. असं आपण वागायचं नाही, असा विचार भक्त सखे रामदूत शिष्टाईसाठी ज्यांनी लंकेमध्ये मोठ्या आवेशानं आगमन करून आपला प्रताप दाखवलेला आहे, ते अंगद आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी, आपला अहंकार म्हणजेच आपली वृत्ती स्वस्थ ठेवतात. आणि आपल्या वृत्तीला समाधानी ठेवतात. अजून अंगद महाराज काय भूमिका घेणार आहे? राजा रावणाची कोण सोडवणूक करणार आहे की नाही? अंगदाच्या पायाखाली राजा रावण किती वेळ तुडवला जाणार आहे? 10 मस्तकावर पाय देऊन अंगद महाराज उभा राहिलेले आहे. राजा रावण पलता पडलेले आहे. त्याची काय अवस्था होणार आहे याचं चिंतन
आपण पुढील भागामध्ये करू. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपुम. यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी माव परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा. महानंदा महानुभवा सदा शिवास जरूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळ कृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेवी नवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेवी नवनी, भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेवी नवनी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा.
संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल